विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपलं सर्वांचं संस्कार मॅथ्स क्लबमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा, आरोग्य विभाग, पोलीस भरती तथा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे करंट अफेअर्स सोबत सामान्य ज्ञान यावर आधारित असलेले सामान्य ज्ञानाचे 50 अतिसंभाव्य प्रश्न जे या परीक्षांमध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे. हा व्हिडिओ सामान्य ज्ञान गेस पेपर 2 क्रमांकाचा असणार आहे. या अगोदर सुद्धा आपण 50 प्रश्नांचे सामान्य ज्ञान गेस पेपर क्रमांक 1 दिलेला आहे आणि ते जर आपल्याला बघायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक सुद्धा दिलेली आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण एकूण 50 प्रश्न बघूयात, ज्यामध्ये प्रश्न आणि त्याचे पर्याय दिले असतील. त्यातून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि असा सराव करत आपल्याला एकूण 50 प्रश्नांची योग्य उत्तरे जाणून घ्यायचं आहे. 50 प्रश्नाच्या शेवटी आपले किती योग्य उत्तरे आपण अचूक निवडलीत ही सुद्धा आपण तपासून बघू शकतोय आणि या ठिकाणी एकूण किती अभ्यास आपला सामान्य ज्ञानाचा झाला हे सुद्धा आपल्याला लक्षात देईल. चला तर वेळ वाया न घालवता या ठिकाणी बघूया पहिला प्रश्न. सामान्य ज्ञान गेस पेपर क्रमांक 2 मधील हा आहे पहिला प्रश्न. 2 रेखावृत्तातील सर्वात जास्त अंतर विश्ववृत्तावर रिकामी जागा किमी असते. बघा, 2 रेखावृत्तातील सर्वात जास्त अंतर विश्ववृत्तावर असते आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 110 किमी एवढं अंतर असते. प्रश्न क्रमांक 2. भू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र रिकामी जागा येथे आहे. 1 पेंच, 2 मणीकरण, 3 कोयना की 4 मंडी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मणीकरण येथे भू औष्णिक विद्युत केंद्र आहे. महाराष्ट्रातील काही प्रमुख विद्युत केंद्र सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. जसं महाराष्ट्रातील तारापूर येथे औष्णिक अणुविद्युत केंद्र आहे, जे तारापूर इथे महाराष्ट्रातील आहे आणि ते एकमेव आहे. पुढे बघूया प्रश्न क्रमांक 3. स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय 1 मुल्क राज आनंद, 2 शोभा डे, 3 अरुंधती राय की 4 खुशवंत सिंग. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 शोभा डे यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे. त्या लेखिका आहेत स्पीड पोस्ट या पुस्तिकेचे. प्रश्न क्रमांक 4. नियोजित आलेवाडी बंदर रिकामी जागा जिल्ह्यात आहे. 1 सिंधुदुर्ग, 2 ठाणे, 3 रत्नागिरी की 4 रायगड. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ठाणे या जिल्ह्यामध्ये नियोजित आलेवाडी हे बंदर आहे. बंदर म्हणजे जहाज थांबण्याचं ठिकाण, यालाच बंदर असे म्हणतात. पुढे बघूया प्रश्न क्रमांक 5. रिकामी जागा शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात. 1 मुंबई, 2 बेंगलोर, 3 कानपूर की 4 हैदराबाद. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 बेंगलोर या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात. प्रश्न क्रमांक 6. ताशी 36 किमी वेगाने धावणारी आगगाडी एक खांब 20 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती? तर या ठिकाणी हा गणित या विषयावर आधारित असलेला प्रश्न आहे, ज्यातील पर्याय आहे 20 मीटर, दुसरं पर्याय आहे 200 मीटर, तिसरं पर्याय आहे 180 मीटर, चौथं पर्याय आहे 360 मीटर. ताशी 36 किमी वेग दिलेला आहे आणि त्याचं 20 सेकंदात ती खांबाला ओलांडते, तर त्याचं अंतर काढायचं आहे. म्हणजेच किती अंतर ती 20 सेकंदात पार करते हे आपल्याला इथं विचारलेलं आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, याला मीटर पर सेकंद करा. जो ताशी वेग दिलेला आहे त्याला मीटर पर सेकंद करा आणि जितकं अंतर मीटर पर सेकंदामध्ये येतो तर 20 सेकंदात ती अंतर किती पार करेल. 1 सेकंदाचं प्रमाण काढलं तर 20 सेकंदाचं प्रमाण तुम्हाला काढता येईल आणि त्याच्यात ते उत्तर काढल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल पर्याय क्रमांक 2 200 मीटर इतकं अंतर असेल आहे. प्रश्न क्रमांक 7. मुंबई उच्च न्यायालयाची रिकामी जागा खंडपीठे आहेत. पर्याय 1 2, पर्याय 2 3, पर्याय 3 4 आणि पर्याय 4 1. तर उच्च न्यायालयाची एकूण 3 खंडपीठं आहेत. 1 मुंबई, 2 औरंगाबाद आणि 3 गोवा म्हणजेच पणजी येथे महाराष्ट्रातील मुंबई उच्च न्यायालयाची 3 खंडपीठ आहेत.
मुंबई औरंगाबाद, नागपूर आणि पणजी असे 3 खंडपीठ आहेत, ते लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 8, राज्याच्या आकस्मिक निधी रिकामी जागाच्या अखात्यारीत असतो 1 राज्यपाल, 2 मुख्यमंत्री, 3 मंत्री परिषद की 4 राज्य विधानमंडळ. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राज्यपाल. प्रश्न क्रमांक 9, स्पायरोगायरा रिकामी जागा शेवाळ आहे 1 नील हरित, 2 हरित, 3 लाल की 4 रंगहीन. योग्य उत्तर पर्याय 2 हरित. प्रश्न 10, रिकामी जागा वायू 57 डिग्री सेल्सिअस पर्यंत थंड केल्यास तो स्थायू रूपात जातो तेव्हा त्याला शुष्क बर्फ म्हणतात, म्हणजे कोरडा बर्फ म्हणतात. 1 नायट्रोजन, 2 अमोनिया, 3 हेलियम की 4 कार्बन डायऑक्साईड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 11, हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धांची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? 1 1896, 2 1948, 3 1928 की 4 1924. उत्तर पर्याय क्रमांक 4 1924. प्रश्न क्रमांक 12, ऑलिम्पिक म्युझियम कोठे आहे? 1 चीन, 2 स्वित्झर्लंड, 3 रशिया, 4 युरोप. योग्य उत्तर पर्याय 2 स्वित्झर्लंड येथे ऑलिम्पिक म्युझियम आहे. प्रश्न क्रमांक 13, बनाना किक हा शब्द कोणत्या खेळा संबंधित आहे? पर्याय 1 टेबल टेनिस, 2 हॉकी, 3 फुटबॉल की 4 कबड्डी. निश्चितच किक हा शब्द फुटबॉल या शब्दाशी निगडीत आहे, म्हणून बनाना किक सुद्धा फुटबॉल या शब्दाशी निगडीत आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14, ग्राउंड स्ट्रोक हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय 1 टेबल टेनिस, पर्याय 2 हॉकी, पर्याय 3 डॉजबॉल की पर्याय 4 बेसबॉल. ग्राउंड स्ट्रोक हा पर्याय क्रमांक 1 टेबल टेनिस या खेळाशी संबंधित असलेला शब्द आहे. प्रश्न क्रमांक 15, अमेरिका कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय 1 टेबल टेनिस, 2 व्हॉलीबॉल, 3 बास्केटबॉल, 4 बेसबॉल. योग्य उत्तर पर्याय 3 बास्केटबॉल. प्रश्न क्रमांक 16, चायना कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 1 जिम्नॅस्टिक, 2 पोलो, 3 गोल्फ, 4 शतरंज. योग्य उत्तर पर्याय 1 जिम्नॅस्टिक. प्रश्न क्रमांक 17, गोळाफेक मैदानामध्ये फेक प्रदेशाचा वर्तुळातील कोन किती अंश असतो? 1 35.65 अंश, 2 40 अंश, 3 34.92 अंश की 4 45 अंश. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 34.92 अंश. प्रश्न क्रमांक 18, सवाई मानसिंग स्टेडियम कुठे आहे? 1 जयपूर, 2 कोलकाता, 3 मुंबई की 4 विशाखापट्टणम. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 जयपूर येथे सवाई मानसिंग स्टेडियम आहे. प्रश्न क्रमांक 19, अष्टांग योगचे प्रथम अंग कोणते आहे? 1 आसन, 2 प्राणायाम, 3 नियम की 4 यम. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 एम. प्रश्न क्रमांक 20, अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 1 टेनिस, 2 जिम्नॅस्टिक, 3 रायफल शूटिंग, 4 ॲथलेटिक्स. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3
3 रायफल शूटिंग. प्रश्न क्रमांक 21, टोकियो पॅराऑलिम्पिक 2020 पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुहास येथिराज यांनी कोणते पदक जिंकले? 1 कांस्य, 2 रौप्य, 3 सुवर्ण की 4 यापैकी नाही? सुहास येथिराज यांनी 2020च्या पॅराऑलिम्पिक या स्पर्धेत रौप्य पदक जिंकलेले होते. प्रश्न क्रमांक 22, टोकियो पॅराऑलिम्पिक 2020 बॅडमिंटन SH6 या क्रीडा प्रकारात कोणत्या खेळाडूने सुवर्ण पदक जिंकले? 1 सुहास येथिराज, 2 कृष्णा नागर, 3 प्रमोद भगत, 4 मनीष नरवाल. योग्य उत्तर पर्याय 2 कृष्णा नागर याने सुवर्ण पदक पॅराऑलिम्पिक 2020 मध्ये बॅडमिंटन या स्पर्धेत जिंकलेलं होतं. प्रश्न क्रमांक 23, रिकामी जागा या 2 राष्ट्रांनी दक्षिण चीन समुद्राच्या दक्षिणेकडील काठावर SIMBEX हा नौदल सराव आयोजित केला आहे. सिम्बेक्स ज्याला आपण म्हणतोय. 1 भारत आणि चीन, 2 भारत आणि सिंगापूर, 3 भारत आणि अमेरिका की 4 भारत आणि ऑस्ट्रेलिया? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 भारत आणि सिंगापूर यांनी सिम्बेक्स या नावाचं नौदल सराव आयोजित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 24, कोणत्या राज्य सरकारने कोविड-19 साथीच्या 3ऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून बी वॉरियर मोहीम सुरुवात करण्यात आली होती? 1 मध्य प्रदेश, 2 महाराष्ट्र, 3 केरळ की 4 दिल्ली? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 केरळ. प्रश्न क्रमांक 25, लवलीना बोर्गोहेन यांना रिकामी जागा या राज्यांच्या समग्र शिक्षा अभियानाच्या ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नामांकित केले आहे? हा प्रश्न शिक्षक पात्रता योग्यता परीक्षांसाठी खूप महत्त्वाचा आहे. पर्याय 1 आहे सिक्कीम, 2 आसाम, 3 हिमाचल प्रदेश की 4 यापैकी नाही? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आसाम या राज्याने लवलीना बोर्गोहेन यांना समग्र शिक्षा अभियान म्हणजे सर्व शिक्षा अभियानासाठी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नामांकित केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 26, टोकियो पॅराऑलिम्पिकच्या समारोप समारंभात कोणता खेळाडू भारतीय ध्वजवाहक बनला आहे? 1 कृष्णा नागर, 2 सुहास येथिराज, 3 मनीष नरवाल की 4 अवनी लेखारा? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 अवनी लेखारा. प्रश्न क्रमांक 27, कार्गो आंग्लॉंग करार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? 1 मेघालय, 2 अरुणाचल प्रदेश, 3 सिक्कीम की 4 आसाम? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आसाम. प्रश्न क्रमांक 28, कोणता दिवस आंतरराष्ट्रीय धर्मदाय दिवस म्हणून साजरा केला जातो? पर्याय 1 3 सप्टेंबर, 2 4 सप्टेंबर, 3 5 सप्टेंबर की 4 6 सप्टेंबर? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 5 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय धर्मदाय दिवस म्हणून ओळखला जातो. पुन्हा 5 सप्टेंबर राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून सुद्धा ओळखला जातो. ही महत्त्वाची दिनविशेषे सुद्धा आपण लक्षात घ्यावे. प्रश्न क्रमांक 29, LIC ने खुल्या बाजारातील व्यवहारामध्ये रिकामी जागामध्ये जवळपास 4% हिस्सा उचलला आहे? 1 बँक ऑफ इंडियामध्ये, 2 बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये, 3 ॲक्सिस बँकमध्ये की 4 ICICI बँकमध्ये? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बँक ऑफ इंडियामध्ये जवळपास 4% हिस्सा हा खुल्या बाजाराच्या व्यवहारासाठी उचललेला आहे. प्रश्न क्रमांक 30, प्लास्टिक करार सुरू करणारा रिकामी जागा हा आशियातील पहिला देश बनला आहे? 1 चीन, 2 नेपाळ, 3 भारत
की 4 श्रीलंका? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, भारत हा प्लास्टिक करार सुरू करणारा आशियातील पहिला देश आहे. प्रश्न क्रमांक 31, कटक मंडळे खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली कार्य करतात? 1 राष्ट्रपती, 2 संरक्षण मंत्रालय, 3 उपराष्ट्रपती की 4 पंतप्रधान? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, संरक्षण मंत्रालय. प्रश्न क्रमांक 32, ग्रामविकासची नरेगा ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावाने आहे? 1 दलाई लामा, 2 पंडित नेहरू, 3 सुभाषचंद्र बोस की 4 महात्मा गांधी? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, नरेगा ही योजना महात्मा गांधी यांच्या नावाने आहे. प्रश्न क्रमांक 33, महाभारतात आपली अब्रू वाचवण्यासाठी द्रौपदीने कोणाची प्रार्थना केली होती? 1 भीम, 2 भीष्म, 3 श्रीकृष्ण की 4 श्रीराम? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, श्रीकृष्णाची प्रार्थना द्रौपदीने केली होती. क्रमांक 34, सर्व योग्य दाता रक्तगट कोणता आहे, म्हणजे युनिव्हर्सल डोनर कोणाला म्हणतात? 1 ओ, 2 AB, 3 A की 4 B? योग्य उत्तर पर्याय क्रमांक, नक्कीच निश्चितपणे पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे, ज्याला युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 35, शाकाहारी खाद्यपदार्थांच्या पॅकेटवर कोणत्या रंगाचा बिंदू आढळतो? 1 पिवळा, 2 निळा, 3 लाल की 4 हिरवा? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हिरवा. याबरोबरच आपल्याला इतरही खाद्यपदार्थांचे चिन्ह किंवा सिम्बॉल्स माहीत असणे आवश्यक आहेत. आपल्याला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे लाल रंग हा नॉन व्हेजिटेरियन असतो, हिरवा रंग हा व्हेजिटेरियन असतो, तर पिवळ्या रंगात दाखवलेलं चिन्ह हे एजिटेरियन असतं, म्हणजे अंडे खाणारे व्यक्ती. तर या पद्धतीने खाद्यांचे आणि त्यांचे चिन्ह आपण सुद्धा लक्षात घेऊन घ्यावे. 36, खेडेगावात जन्ममृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 37, रात आंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो? 1 क, 2 अ, 3 ब की 4 ड? उत्तर आहे पर्याय 2 अ. प्रश्न क्रमांक 38, पांढरे सोने कशास म्हटले जाते? 1 चांदी, 2 दूध, 3 कापूस की 4 ऊस? योग्य उत्तर पर्याय क्रमांक कापूस. 3चं उत्तर आहे कापूस, जे पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. आणि पांढरे सोन्याचे शहर जर महाराष्ट्रातील विचारलं तर ते आहे अहमदनगर, ज्याला व्हाईट सिटी या नावाने सुद्धा ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 39, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? 1 महात्मा गांधी, 2 महात्मा फुले, 3 गोपाळ गणेश आगरकर की 4 राजा राममोहन राय? योग्य उत्तर आहे ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन राय यांनी केली आहे. आणि राजा राममोहन राय यांनी सतीची प्रथा सुद्धा बंद करण्यात मोलाचा वाटा उचललेला आहे. सोबत महात्मा गांधीजींचं आपण लक्षात घेतलं तर महात्मा गांधीजी यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती. ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घ्याव्यात. पुढे प्रश्न क्रमांक 40, गटात न बसणारा शब्द ओळखा. तांबे, जस्त, चांदी की पारा? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पारा. हे बाकीचे सर्व धातू, हे सर्व धातू आहेत, परंतु हे 3 धातू आपल्याला स्थायू रूपात मिळतात, परंतु पारा हा धातू स्थायू रूपात नसून तो द्रव रूपात असतो. प्रश्न क्रमांक 41, PV सिंधू यांना 2020च्या कोणता पुरस्कार जाहीर झाला? 1 पद्मविभूषण, 2 पद्मश्री, 3 पद्मभूषण की 4 भारतरत्न? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पद्मविभूषण.
भारतरत्नावर सुद्धा आपण तयारी करून घ्यावी. भारतरत्नावर सुद्धा सामान्य ज्ञानामध्ये खूप सारे प्रश्न विचारले जातात. जसं भारतरत्न देण्यास सुरुवात केव्हा झाली, पहिला कोणाला मिळाला, दुसरा कोणाला मिळाला, आतापर्यंत किती लोकांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला, त्यामध्ये महिला किती आहेत, त्यामध्ये नॉन इंडियन्स किती आहेत, हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 42. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO, ज्याची स्थापना दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर करण्यात आली, या WHO मुख्यालय कोठे आहे? 1 जिनिव्हा स्वित्झर्लंड, 2 पॅरिस फ्रान्समध्ये, की 4 लंडन, 3 लंडन ब्रिटनमध्ये, की 4 वॉशिंग्टन अमेरिकामध्ये? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जिनिव्हा या शहरामध्ये स्वित्झर्लंड येथे आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 43. माउंट एव्हरेस्टवर चढणारा महाराष्ट्रातील तिसरा पोलीस कोण बनला आहे? 1 संभाजी गुरव, 2 राजेश बन्सल, 3 जगजीत पावडिया, 4 यापैकी नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 संभाजी गुरव हा तिसरा पोलीस आहे की जो माउंट एव्हरेस्टवर चढणारा महाराष्ट्रातील तिसरा पोलीस आहे. म्हणजे याचा अर्थ पहिला पोलीस आणि दुसरा पोलीस सुद्धा आपण नावे शोधून घेणं आवश्यक आहे. आणि हा पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला सामान्य ज्ञानाचा प्रश्न. आणि पुन्हा माउंट एव्हरेस्टच्या बाबतीत जर आपण सखोल माहिती घेतली तर आपल्याला लक्षात येईल त्याची उंची सुद्धा आपल्याला विचारली गेली तर 8,848 मीटर त्याची उंची आहे. आणि माउंट एव्हरेस्टवर चढणारा पहिला व्यक्ती कोण हे जरी विचारलं तर हे नाव आपल्याला सांगता आलं पाहिजे, एडमंड हिलरी. एडमंड हिलरी हा जगातील पहिला व्यक्ती जो माउंट एव्हरेस्टवर पहिल्यांदा चढला होता 1953 मध्ये, की ज्याने माउंट एव्हरेस्ट सर केलेला होता. त्याच्या अगोदर त्याने 2दा प्रयत्न केलं होतं, परंतु त्यामध्ये तो असफल राहिला आणि तिसऱ्या वेळेस तो शेर्पा तेन्झिंग या शेर्पासोबत तो गेलेला होता. नेपाळचा हा शेर्पा होता, शेर्पा तेन्झिंग, याच्यासोबत तो गेलेला होता. आणि त्यावेळेस हे दोघेही व्यक्ती पहिल्यांदाच माउंट एव्हरेस्टवर चढलेले होते. हे महत्त्वाच्या काही गोष्टी माउंट एव्हरेस्टबद्दल आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघूया 44. कोणत्या बँकेवर RBIने 10 कोटी रुपयाचा दंड ठोठावला आहे? 1 येस बँक, 2 ICICI बँक, 3 HDFC बँक, की 4 ॲक्सिस बँक? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 HDFC बँक. प्रश्न क्रमांक 45. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करणारा पहिला राज्य कोणता? 1 महाराष्ट्र, 2 राजस्थान, 3 पंजाब, की 4 गुजरात? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 राजस्थान. प्रश्न क्रमांक 46. 18 जून 2021 रोजी कोणत्या प्रसिद्ध भारतीय माजी धावपटूचे निधन झाले? 1 सुरेंद्र सिंग, 2 PT उषा, 3 होशियार सिंग, की 4 मिल्खा सिंग? तर निश्चितपणे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मिल्खा सिंग यांचं नुकतंच 18 जून 2021ला निधन झालेलं आहे आणि त्यांना फ्लाइंग सिख या नावाने सुद्धा ओळखलं जाते. प्रश्न क्रमांक 47. 3 राजधानी असलेले भारतातील एकमेव राज्य कोणते आहे? ज्याचे 3 राजधान्या आहेत लक्षात घ्या. 1 तेलंगणा, 2 आंध्र प्रदेश, 3 पंजाब, 4 हरियाणा? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश या राज्यात 3 राजधान्या असलेलं भारतातील एकमेव राज्य आहे. प्रश्न क्रमांक 48. नुकतीच BCCIने कोणत्या खेळाडूवर आजीवन बंदी उठवली आहे? 1 KL राहुल, 2 मुरली विजय, 3 अंकित चव्हाण, की 4 श्रीशांत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अंकित चव्हाण या खेळाडूवरची आजीवन बंदी नुकतीच BCCIने उठवली आहे. प्रश्न क्रमांक 49. रेल्वेने RPF चे नाव बदलून काय ठेवलेले आहे? जिचं रेल्वे पोलीस फोर्स हे नाव बदलून काय ठेवलेले आहे? पर्याय 1 रेल्वे प्रोटेक्शन पोलीस सर्व्हिस, 2 इंडियन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सर्व्हिस, 3 रेल्वे प्रोटेक्शन पोलीस,
की 4 रेल्वे प्रोटेक्शन फोर्स? या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इंडियन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सर्व्हिस. म्हणजे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स असं त्याचं लॉंग फॉर्म होत आहे, ते बदलून इंडियन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सर्व्हिस असं नाव त्याचं ठेवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 50 म्हणजे आजच्या या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न. जनरल मनोज मुकुंद नरवणे हे कितवे सेना प्रमुख आहेत? पर्याय 1 25, 2 26, 3 27 की 4 28. तर जनरल जे आहेत, आर्मीच्या चीफला जनरल म्हणतात, नेव्हीच्या चीफला ॲडमिरल जनरल म्हणतात, आणि जर एअरफोर्सचा जर मेन मुख्य जर असेल तर त्याला एअर चीफ मार्शल असं म्हणतात. म्हणजे तिन्ही प्रमुखातील प्रमुख जे पदे आहेत ते आपल्याला माहीत असणे आवश्यक आहेत. आर्मीतील चीफ जनरल, नेव्हीतील चीफ ॲडमिरल जनरल, आणि एअरफोर्समधील चीफ जो असतो त्याला एअर चीफ मार्शल असं म्हणतात. आणि ते तिन्ही दलातील प्रमुख व्यक्तींची नावंसुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर 50वा प्रश्न, जनरल मनोज मुकुंद नरवणे हे भारतीय सेनेचे 28वे सेना प्रमुख आहेत, आणि तिन्ही सेनेचा प्रमुख जो असतो त्याला तो राष्ट्रपती असतो, हे सुद्धा आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंट करा. आपल्याला या प्रश्नपत्रिकेमध्ये 50 पैकी किती प्रश्न योग्य पद्धतीने निवडता आलेत हे कॉमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल आपलं सर्वांचं खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.